महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। शहापूर ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा सोनाई सीताई देवी यात्रोत्सव धुमधडाक्यात सुरू। खर्डी येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा श्री सोनाई सीताई देवीचा पारंपरिक यात्रोत्सव यंदाही 14 एप्रिल ते 19 एप्रिल या कालावधीत धुमधडाक्यात पार पडणार आहे। ठाणे जिल्ह्यातील हा सर्वात मोठा आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला यात्रोत्सव असून हजारो भाविक दरवर्षी देवीच्या दर्शनासाठी येथे उपस्थित असतात। शेकडो वर्षाची परंपरा लाभलेल्या या यात्रेला हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी ढोल काठी आगमनाने सुरुवात होते। त्यानंतर विधिवत पूजा आणि ग्रामस्थांचे वनभोजन आयोजित केले जाते। 6 दिवस चालणाऱ्या या उत्सवात दररोज पहाटे महाअभिषेक तसेच सकाळ संध्याकाळ आरती केली जाते। यात्रेदरम्यान रात्री विविध मुखवट्यांची सोंग, देवदैत्य युद्धाचे प्रसंग आणि पारंपरिक बोहाडा साजरा केला जातो। अक्षय तृतीयेच्या दिवशी देवीच्या पात्राची भव्य मिरवणूक काढली जाते। देवी आणि महिषासूर यांच्यातील युद्धाचा देखावा हा या यात्रेचा मुख्य आकर्षण ठरतो। या यात्रेला सर्वधर्मीय भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात। विशेषतः माहेर वाशिण स्त्रिया देवीच्या दर्शनासाठी आवर्जून उपस्थित राहतात। या काळात विविध पाळणे, दुकाने आणि मनोरंजनाच्या साधनांनी खर्डी गाव गजबजून जाते। भाविकांच्या सोयीसाठी देवालय ट्रस्ट, ग्रामपंचायत, पोलीस आणि प्रशासनाकडून आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली। देवीच्या दर्शनाने मनोकामना पूर्ण होतात असा भाविकांचा विश्वास असून अधिकाधिक भाविकांनी यात्रेला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले। प्रतिनिधी सगीर शेख, खर्डी। आज आपली खर्डी गावाची एवढी मोठी यात्रा चालू आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार असं माहिती? नमस्कार। या ठिकाणी आज आमच्या खर्डी गावामध्ये जवळजवळ सुमारे 200 वर्षापासूनची जी परंपरा आहे त्या परंपरेनुसार यात्रोत्सव चालू झालेला आहे। आमची यात्रा ही 6 दिवसांची असते आणि आज या यात्रेचा मोठा मोडवा जो बोलतात, बोहाडा जो बोलतात, म्हणजेच मोठी यात्रा म्हटली जाते। आणि उद्या आमच्या या ठिकाणी आमच्या देवीची या ठिकाणी मिरवणूक आमच्या मंदिरातून निघेल आणि मोठी यात्रा या ठिकाणी संपन्न होणार आहे। आमच्या या सोनाई सीताई देवीची आख्यायिका फार जुनी आहे आणि ही आख्यायिका जवळजवळ 200 वर्षापूर्वीपासूनची आहे। मी तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात या आख्यायिकेचं स्वरूप या ठिकाणी सांगत आहे। या ठिकाणी जवळजवळ 200 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांच्या आमच्या घराण्यामध्ये, आमच्या पूर्वजांच्या स्वप्नामध्ये या ठिकाणी देवी आली। ही देवी पूर्वी या खर्डीजवळच शिरोळ म्हणून एक गाव आहे, त्या शिरोळ गावामध्ये पहिले या देवीचं स्थान होतं आणि आमच्या पूर्वजांच्या या ठिकाणी स्वप्नात देवी आली आणि तिने सांगितली की मला इथून या खर्डी गावामध्ये यायचं आहे, तुम्ही मला तिथे घेऊन या। हे स्वप्न आमच्या पूर्वजांनी ते गावातील ज्येष्ठ मंडळींना सांगितलं आणि नंतर त्याची शहानिशा करण्यासाठी सर्व लोक शिरोळ या ठिकाणी गेले आणि जसं स्वप्नामध्ये सांगितलं गेलं तसंच या ठिकाणी सर्व तिथे दिसून आलं। मग सर्वांनी एकमताने वाजत गाजत आमच्या या देवीची, सोनाई सीताई देवीची बैलगाडीवर मिरवणूक काढून वाजत गाजत या ठिकाणी या मंदिरामध्ये आणलं। आणि अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।